सिंह राशी. एका सेकंदासाठी प्रामाणिक उत्तर द्या. तुमच्या आयुष्यात जे पुन्हा पुन्हा बिघडतंय ना, ते नशिबामुळे नाही, ते तुमच्या एका सवयीमुळे आहे. आणि ती सवय तुम्हाला दिसतच नाही. कधी शांत बसून विचार केला आहे का? का तुमचं रिलेशन सुरुवातीला स्ट्रॉंग असतं पण शेवटी तुटतं? का लोक सुरुवातीला तुमच्याकडे आकर्षित होतात पण हळूहळू दूर जातात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, का प्रत्येक वेळी शेवटी नुकसान तुमचंच होतं? आज जे सांगणार आहे ते फक्त राशी भविष्य नाही, हे तुमच्या आयुष्याचं मिरर आहे. सिंह राशी, सूर्याची राशी, राशीचक्रातील सर्वात पॉवरफुल आणि मॅग्नेटिक राशींपैकी एक. तुमच्यात नॅचरली लीडरशिप, कॉन्फिडन्स आणि कमांडिंग प्रेझेन्स असतं. लोक तुम्हाला फॉलो करतात, पण तुमच्यातली हीच पॉवर जेव्हा कंट्रोल बाहेर जाते, तेव्हा तीच तुमची डाऊनफॉल बनते. सत्य थोडं कडू आहे पण आवश्यक आहे. तुम्ही बरोबर असता पण तुमची पद्धत चुकीची असते. तुम्ही स्ट्रॉंग असता पण तुमचं रिॲक्शन ओव्हर असतं. तुम्ही लीडर असता पण इगो तुमच्यावर राज्य करतो. आणि इथेच तुमचं आयुष्य हळूहळू कंट्रोल बाहेर जाऊ लागतं. तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचाच राग. छोट्या गोष्टीवर भडकणारा राग, क्षणभराचं रिॲक्शन, पण परिणाम मोठा. नातं तुटतं, विश्वास संपतो, करिअरमध्ये नुकसान होतं. 5 सेकंदाचा राग, पण त्याची किंमत वर्षानुवर्ष द्यावी लागते. दुसरी सवय म्हणजे मला फक्त मोठंच हवं, ही माइंडसेट. तुम्हाला छोटं काम आवडत नाही, तुम्हाला थेट वर पोहोचायचं असतं. पण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात लहान असते. जो पहिली पायरी टाळतो तो शेवटपर्यंत पोहोचत नाही. मग फ्रस्ट्रेशन सुरू होतं, कंपॅरिझन सुरू होतं आणि आतून सेल्फ डाऊट वाढत जातो. तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. तुम्हाला तुमची चूक कळते, पण तुम्ही ती ॲक्सेप्ट करत नाही कारण इगो अलाव करत नाही. आणि इथेच क्वायटली डॅमेज सुरू होतं, जे बाहेरून दिसत नाही पण आतून सगळं खाऊन टाकतं. आता लक्ष देऊन ऐका. 3 राशी ज्यांच्याशी तुम्ही जास्त इमोशनल अटॅचमेंट टाळायला हवं. वृषभ, तुला आणि मकर. या राशींची खूप जवळीक शेवटी इमोशनल लॉस देऊ शकते. पण इथेच स्टोरी संपत नाही. सिंह राशी अनलकी नाही, ती डिलेड सक्सेस आहे. विशेषतः 26 ते 34 वयात तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. करिअर उठतो, पैसा वाढतो, आयुष्यात स्टेबिलिटी येते. पण त्यासाठी एक कंडिशन आहे. जर तुम्ही आज डिसिजन घेतला, रागावर कंट्रोल ठेवला, इगो मॅनेज केला आणि छोट्या सुरुत्तीला ॲक्सेप्ट केलं, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. हे ॲस्ट्रोलॉजी नाही, हे सायकॉलॉजी आणि कठोर वास्तव आहे. लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुम्हाला हरवत नाही, तुमच्या सवयी तुम्हाला हरवतात. दिवसभरात अनुभव आला तर या गोष्टींची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचं खरं मार्गदर्शन. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया, अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.